नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. लोकनेते स्वर्गीय कैलासवासी अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वास साजेसे स्मारक आणि भव्य पुतळा कोल्हापुरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी केएसबीपी चौकातील जागेची पाहणी करण्यात आली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेने केएसबीपीच्या माध्यमातून या जागेचा विकास केला होता. आता याच ठिकाणी कैलासवासी अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल संबंधितांनी महानगरपालिकेचे आभार मानले. कैलासवासी अजितदादांनी कोल्हापूरच्या विकासासाठी घेतलेला ध्यास विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आला. विशेषतः शहरातील प्रदूषित पिण्याच्या पाण्याच्या समस्यावर उपाय म्हणून त्यांनी काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तसेच आयटी व इतर विकास कामांनाही त्यांनी गती दिली होती. या पाहणीवेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक, महापौर सौ रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, भाजप गटनेते मुरलीधर जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फराज तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी यांचा समावेश होता. केएसबीपी चौकात स्मारक उभारण्याचा निर्णय, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या पुढाकाराचे स्वागत, काळंबावाडी धरण पाणी योजनेचा उल्लेख, शहराच्या विकासासाठी अजितदादांचे योगदान अधोरेखित. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.